नमस्कार. मी बाळू सनगरे. माझे कोकणच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. या मुलाखतीमध्ये आपल्याला विशेष पाहुणे या ठिकाणी लाभलेले आहेत, ज्यांना महाराष्ट्र शासनाचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्यांचं कार्य खूप मोठं आहे आणि याच कार्याची दखल घेऊन आज महाराष्ट्र शासनाने त्यांना छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार देऊ केलेला आहे. त्या आपल्यासोबत आहेत सौ ज्योती काकी रामदासभाई कदम. काकी नमस्कार. पहिल्यांदा तुमचं खूप खूप अभिनंदन की तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या या वनश्री पुरस्कार विजेते आहात. त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांकडून आणि आमच्याकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. धन्यवाद. तर या मुलाखतीच्या माध्यमातून आम्हाला तो प्रवास जाणून घ्यायचा आहे की ज्योती काकी रामदासभाई कदम हे नाव किंवा हा चेहरा कधी समाजासमोर आला नव्हता, परंतु त्यामध्ये मात्र काम खूप मोठ्या प्रमाणात सुरू होतं आणि म्हणूनच आज शासनाने दखल घेऊन तुम्हाला एवढा मोठा पुरस्कार देऊ केलेला आहे. त्यामधलं कार्य हे खूप मोठं आहे, ते समोर येईलच. तत्पूर्वी ज्योती काकी रामदासभाई कदम या राजकीय घराण्यातून येतात आणि आज निसर्गाचं सौंदर्य, निसर्ग संरक्षण, निसर्ग संवर्धन यामध्ये एवढं मोठं काम करतात हे आम्हाला माहीत नव्हतं. ते जाणून घ्यायचं आहे. तत्पूर्वी तुमचं काम खूप मोठं आहे. जे शैक्षणिकमध्ये तुमचं काम आहे, समाजसेवेमध्ये तुम्ही काम करत आहात आणि आता पर्यावरणामध्ये आलेलं आहात. सुरुवातीला मला तुमचं हे जाणून घ्यायचं आहे की आपण शिवतेज आरोग्य सेवे माध्यमातून अनेक मग शैक्षणिक संस्था असतील, त्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज सैनिक स्कूल आहे, डेंटल कॉलेज आहे, लॉ कॉलेज आहे, आपल्या जामगे या ठिकाणी रुद्र आश्रम आपण चालवत आहात. अशा हा सगळा व्याप चालवत असताना तुम्ही पर्यावरणामध्ये आलात. तत्पूर्वी थोडंसं आम्हाला त्या संस्थेबद्दल आणि ह्या सगळ्या संस्थांबद्दल माहिती जाणून घ्यायची आहे. आपण सुरुवातीला सैनिक स्कूलबद्दल बोलूया. काय नेमकं काकी त्या सैनिक स्कूलमध्ये आपल्या अध्यक्षाखाली ते काम एवढं खूप मोठं चालू आहे, नेमकं काय सांगाल? जेव्हा आम्ही ती सैनिक स्कूल करायचं ठरवलं भाई आणि आम्ही दोघांनी, त्यावेळेला भाई मला वाटतं आमदारच होते सुरुवातीला. ते एवढं असं म्हणजे आपला खेड तालुका जो आहे तिथे एखादी सैनिक स्कूल हवं. कारण आमच्या शिवतर आणि जामगे ह्याचा आम्हाला लोकांचं म्हणजे सैनिकांचा आम्हाला आमच्या गावाचा उल्लेख केला जातो. हो. त्यामुळे आम्ही दोघांनी पण ठरवलं की आपल्या गावी जामग्यामध्ये आमची स्वतःची जमीन किंवा बाहेर हे करून आम्ही ते वृद्धाश्रम म्हणजे सैनिक स्कूल हे करायचं ठरवलं. आणि एखाद्या मुलांना किंवा समाजातल्या ज्या मुलांना काही अडचणी असतात त्या आम्ही तिथे पुऱ्या करून त्यांना, कारण एक आपल्या रायगडमध्येच ते एक सैनिक शाळा होती, तिथे कुठे जाता येत नाही तो मुलांना इकडच्या. हो. त्यासाठी आम्ही हे मग इकडे हा सैनिक स्कूलचा प्रकल्प उभा केला. त्याचबरोबर योगिता डेंटल कॉलेज, ज्या हम्म. कॉलेजच्या माध्यमातून आज जवळपास वर्षाला 300 मुलं डॉक्टर होऊन बाहेर जातात, ते त्यांच्या व्यवसायामध्ये स्थिरावतात. तिथेही खूप मोठं काम चालू आहे आणि तिथेही तुम्ही ते काम पाहताय, त्याबद्दल काय सांगाल? हो, सुरुवातीला तर डेंटल कॉलेज म्हणजे आम्ही घरामध्ये कोणी डॉक्टर नव्हता आणि घेतलं आम्ही भाईने जो प्रकल्प घेतला हा सैनिक स्कूलचा, आपला डेंटल कॉलेजचा. कारण आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एखादं दंत विद्यालय हे नव्हतं. हो. त्यासाठी भाई म्हणाले की आपण आमच्या कॉलेजमध्ये सर्वात कॉलेजच्या पेक्षा फार कमी फीमध्ये आम्ही ते कॉलेज चालवतो आणि इथे मुलांना आपल्या डॉक्टर होऊ द्या. त्याचं आम्ही पुढचं भविष्य कसं होईल आपलं, प्रत्येक धंदा करा हे करा नाही, पण एखादा मुलगा डॉक्टर वगैरे आमच्या ज्या कॉलेजमधून जे डॉक्टर होऊन जातात, तर आम्हाला फार अभिमान आहे की आम्ही ते घेतलं ते शिवधनुष्य आणि ते उचललं आणि पार पण केलं ते. या डेंटल कॉलेजमधून अनेक मुलं डेंटिस्ट होतात, जे स्वतःचं दवाखाने चालू करतात. अशी काही डॉक्टर्स तुम्हाला भेटायला येत असतील, नेहमीच येत असतील. असंख्य डॉक्टर्स आहेत. तर तो काय नेमका अनुभव येतो आणि काय वाटतं नाही, ते त्यांना? फार आहे त्यांचं त्यांच्या ते पदवीदान समारंभाला मी पण असते उपस्थित कधी. आणि खरोखर ते समोर ते कॅप घालून जे डॉक्टर उभे असतात, आम्ही पण ते ड्रेस तो घातलेला असतो. असं खरोखर म्हणजे आमचं शिक्षण एवढं काही झालेलं नाहीये, ते पण डॉक्टर आपल्या समोरून जे निघून जातात आहेत किंवा ते भेटायला येतात, फार अभिमान वाटतो की खरोखर आमच्या संस्थेतून आम्ही हे डॉक्टर उभे केले, फार अभिमान सगळ्यांचा. तुम्ही डॉक्टर उभे केलेत, तुम्ही सैनिक घडवला आहात. सैनिक घडवत असताना राष्ट्रप्रेम फार महत्वाचं आहे हो. आणि तसे धडे तिथे शिकवले हो. जातात असं ऐकलंय. हो, काय हो, सांगाल? हो. सैनिक तर घडतातच आहे, पण तिथे आलेले विद्यार्थी एक राष्ट्रप्रेम घेऊन बाहेर हो, पडतात. हो, हो. नक्की ते. आणि ही सैनिक परंपरा पण माझे वडील स्वतः मिलिटरीमध्ये होते
आणि हे मी अनुभवलंय. माझा जन्म पण माझा खडकी पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये झालेला आहे, मिलिटरी ह्याच्यामध्ये. आणि वडील जेव्हा म्हणजे मला वाटतं ते 75 आणि 65च्या लढाईमध्ये वगैरे होते ते. ते आम्हाला फार सैनिकांचं हे होतंच आम्हाला, म्हणजे थोडंसं म्हणजे मनामध्ये काहीतरी जागरूकता. आता वडिलांचे पण ते मेडल बघितले की आम्हाला खूप म्हणजे अभिमान वाटतो. त्यासाठी पण आपण असं करावं म्हणून आम्ही ते हे जरा सैनिक स्कूलकडे लक्ष दिलं. आणि जे नाही आहे ते भाईने आणायचा प्रयत्न इकडे कोकणात आपण केलेला आहे सुरुवातीला. आता जे होत आहे ते ठीक आहे, पण जे नाही नव्हतं आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये ते आणायचा आम्ही प्रयत्न पुरेपूर केला. आणि मुलं घडवायला कशी, शिक्षणामधून कशी घडू शकतात, हे आम्ही त्याच्यामधून उद्दिष्ट आमचं हे होतं दोघांचं पण तेव्हा. नक्कीच. जसं तुम्ही म्हणता, की सैनिक घडवले जातात, डॉक्टर, डेंटिस्ट होत आहेत. त्याबद्दल त्याचबरोबर आपण सिद्धयोग लॉ कॉलेजच्या हो, माध्यमातून पण हो, काम हो, चालू आहे. हो. तिथे कसं कार्य चालत असतं, काम चालत असतं? तिथे पण एकदम व्यवस्थित आहे, कारण या संस्थेमार्फतच आम्ही लॉ चालू केलंय. आणि फुल आपलं ॲडमिशन होतंय आणि शिक्षण पण फार सुंदर दिलं जातंय. दोन्ही ठिकाणी छानच होत चाललंय. म्हणजे जे आपण केलंय ना, ते आम्हाला यश मिळतंय. असं नाही की काही आपण हे झालं. असतात असे प्रॉब्लेम सगळे, पण होतंय यश आम्हालाही मिळतंय चांगलं. डेंटल कॉलेज सुरू आहे, लॉ कॉलेज सुरू आहे, सैनिक स्कूल सुरू आहे आणि त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये देखील बाईंनी लक्ष टाकून आपल्या साई सावली हो, शिक्षण साई माध्यमातून सोल्युशन. 3 3 शाळा हायस्कूल आमच्या सुरू आहेत. आहेत. हो, त्यांना हो, जवळपास 30-30 वर्ष झालेत. हो. त्या शाळांचं मी ऐकलेलं आहे, की तिन्ही शाळा जवळपास 10 100 वर्ष 100% निकाल 100% लावतात रिझल्टने येतात. हो, आणि हो, ग्रामीण हो. भागातून त्या ग्रामीण शाळा भागात. काम करतायत. त्याबद्दल काय सांगाल? खरोखर हे अभिमानाचीच गोष्ट आहे. कारण त्यावेळेला आम्ही जी संस्था आपण शिवतेज आरोग्य संस्था स्थापन केली त्यावेळेला, ती मला वाटतं त्याच शाळा आम्ही पहिला त्याच्यामध्ये म्हणजे समाविष्ट केल्या. नंतरही आमचं पुढं हे डोलारा सगळा वाढत गेला. पण शिक्षणाचं हे ना, कारण एक खंत म्हणून आमच्या दोघांच्या पण मनामध्ये होती. कारण आम्ही काही असे ग्रॅज्युएट वगैरे झालेलो नाहीये दोघं पण. ही खंत आमची फार मनामध्ये होती, की ग्रामीण मुलांना पण हे शिक्षण मिळावं आणि ती चांगल्या उद्दिष्टाने चांगले पुढे त्यांचं भविष्य चांगलं व्हावं, यासाठी आम्ही शिक्षणाकडे जास्त वळलो असं आम्हाला वाटतं दोघांना पण. म्हणजे आपण शिकलो नाही, हं. परंतु समाज शिकला समाज पाहिजे या शिकला पाहिजे. उद्देशातून ह्या संस्था नक्की, काम नक्की. करत आहेत. त्याचबरोबर जामगे या ठिकाणी आपण हं. अगदी घराच्या बाजूला वृद्धाश्रम पण सुरू केला हो, आहे. हो, हो. तिथेही खूप वृद्ध येतात. तो काय अनुभव असतो? म्हणजे तिथे गेल्यानंतर हो. त्या सगळ्यांना तुम्ही जेव्हा मोफत पद्धतीने 95 ची म्हणजे तेव्हा संस्था आपली जेव्हा सत्ता होती शिवसेनेची बाळासाहेबांच्या त्याच्यामध्ये, त्यावेळेला बाळासाहेबांनी हे जर केले मातोश्री वृद्धाश्रम ही संस्था स्थापन केली. त्यावेळेला आम्ही नक्की ठरवलं, की खरोखर हे वृद्धाश्रम पण आम्ही पण एक करूया त्याच्यामध्ये वृद्धांसाठी काहीतरी करावं म्हणून. त्याचं उद्घाटन आम्ही बाळासाहेबांच्या हस्ते केलं, याचा फार आम्हाला अभिमान आहे. आणि ज्यावेळेला आम्ही तो पुतळा तिथे बांधला मीनाताईंचा, तो पुतळा आणि शिवाजी पार्कचा जो मीनाताईंचा पुतळा आहे, तो दोन्ही पुतळे भाईंच्या ह्याच्यातून ते झालेले आहेत. आणि प्रत्यक्ष साहेबांनी पास केल्यानंतरच आम्ही ते पुतळे तिथे बसवलेले आहेत. आणि वृद्धाश्रमचं खरोखरच इतकं म्हणजे आता त्यांना आम्ही भेटायला कधी गेले, त्यांची काही अपेक्षा नव्हती का की तुम्ही या. हे एवढं त्यांचं असतं तेवढं. ते फार म्हणजे असं सामाजिक कार्य करायला फार आवडतं असं. हे कार्य पाहता हे 1 दिवसाचं 2 दिवसाचं कार्य नाही, नाही. नाही. खूप दिवस खूप. तुम्ही काम करताय, खूप वर्ष काम करताय. कधी समोर आला नव्हतात काकी. नाही. आज पहिल्यांदा तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे कॅमेऱ्यासमोर समोर आलात. पण ही जी प्रेरणा आहे, कारण तुमचं घराणं पाहता, रामदासभाईंचं घराणं पाहता, हे राजकीय घराणं आहे. आणि हे असताना तुम्ही समाजसेवा आणि शिक्षण संस्थेमध्ये झोकून गेलाय. ही प्रेरणा किंवा हे कसा काय निर्णय घेतलात तुम्ही? निर्णय हाच होता, की ज्यावेळेला भाई पहिल्यांदा निवडून आले, त्यावेळेला तालुक्याची जी परिस्थिती होती, त्यामुळे शिक्षणासाठी आणि ज्या आपल्या सुविधा असतात म्हणजे ज्या रस्ते किंवा पाण्याचं, ह्याच्यावर भाईने पहिला भर दिला. अगदी निवडून सुरुवातीपासूनच. आणि त्याच्यामध्ये मी पण कुटुंब सांभाळून म्हणजे घरातली सगळी जबाबदारी माझी असायची तेव्हा. मुलं सांभाळायची आणि किंवा हे. पण पुढे येऊन नाही, पण मागे येऊन मी म्हणजे भाईंना पण असे सांगायचे, की आपण हे असं करूया काहीतरी. लोकांसाठी पण. तिथपासून आमची ही सुरुवात झाली. आम्हाला असं राजकीय हे वगैरे काही नाहीये बॅकग्राऊंड. भाईंपासूनच हे हो, राजकारणात आम्ही नक्की. आलोय. म्हणजे वडिलांच्या घरी पण सगळं हो, मिलिटरीचं सगळं हे असायचं आणि भाईंच्या पण घरी असं पहिलं राजकारणात असं कोणी नाही. भाईंच्या आधीपासून कोणी कोणी नव्हतं. नाही. नेहमीच समाजामध्ये असं म्हटलं जातं, की एका यशस्वी पुरुषामागे खंबीर स्त्री उभी असते. ती असते हा समाजामध्ये नेहमीच आम्ही ऐकत असतो. भाईंच्या मागे पण तुम्ही खंबीरपणे उभे होतात हे आज समोर येतंय. तुम्ही काम खूप करत होतात. आता हे करत असताना आम्ही पाहतोय, की तुम्ही आता तर घर सोडलं आहात. महिलांमध्ये आम्ही तुम्हाला पाहतोय. अ, अगदी खेड तालुका तुम्ही पिंजताय, महिलांमध्ये अनेक उपक्रम करताय.
काय अजून उद्दिष्ट आहे जे शिक्षण संस्था चालवता आहात तुम्ही, आरोग्य संस्था चालवता आहात आणि महिलांसाठी विशेष तुम्ही आता बाहेर पडलेला आहात, काम करताय. अजून काय ज्योती काकींच्या डोक्यात विशेष हां, असं महिलांसाठी मला आहे? असं वाटतं कसं महिलांनी आता जे आपला पहिला जो बचत गटाचे आता जे आपण चालू केलंय आपण दादाच्या माध्यमातून किंवा ते, तर त्याच्यामध्ये जे उमेद म्हणून जो आता झालेला आहे, ती संस्था स्थापन झाली आहे, त्याच्यामार्फत आपण ते सगळं त्यांना उद्योग देतोय. पहिलं कसं पापड, लोणचे ह्याच्यापर्यंतच आपला बचत गट असायचा. हो. पण आता त्याच्या पुढे आपण जाऊन चांगले-चांगले त्यांना ते उद्योग द्यायचा प्रयत्न करतोय. दादाचा पण प्रयत्न चाललाय त्याच्यामधून. त्याने पण बाहेरून काही आणून, मार्गदर्शक आणून सगळं आपण शिबिरं नेहमी भरवतच असतो. महिलांसाठी थोडंसं पुढे जाऊन काहीतरी करावं हे मला वाटतं. कारण त्याच्यात पापड लोणच्यात आपण कधी राहू नये. तेच आपण करत राहिलो ग्रामीण भागामध्ये तेच असतं. कारण पहिलं काय असतं मार्केटिंगचा तुमचा प्रॉब्लेम होतोय. हो. तो पण दादा सोडवायचा प्रयत्न करतोय. त्यामुळे महिला सक्षम करण्याचं उद्दिष्ट हे योगेश दादाकडून नक्कीच होऊन जाईल. योगेश दादा प्रयत्न करतायत, हं. बाईने अनेक वेळा प्रयत्न, बाई चांगलं काम करतात. हे सगळं करत असताना ज्योती काकी एक वेगळा संदेश घेऊन समाजामध्ये फिरत आहेत. तुमचं एक वेगळं नियोजन आहे, तुमचं एक वेगळं व्हिजन आहे. या व्हिजनला भाईंकडून काय मार्गदर्शन लाभतं तुम्हाला, नाही सहकार्य? त्यांचं मार्गदर्शन तर असल्याशिवाय म्हणे दोघांची पण साथ एकामेकाला असल्याशिवाय असे कोणी करू शकत नाही. कारण भाईंचं हे खूपच म्हणजे पहिल्यापासूनच म्हणजे काही तू कर, पण मलाच असं हे नव्हतं, की मला मीडियासमोर यायचं असं हा प्रकार माझा स्वभावच नव्हता तो ओके, असा. ओके. पण आता हे पुरस्कार मिळाल्यामुळे मी हो. जरा पुढे आहे म्हणजे थोडंसं म्हणजे असं. पण भाईंच्या साथीशिवाय नाही होऊ शकत हे काहीच. नक्की. पुरस्काराकडे आपण पुढे येणारच आहोत. हं. तत्पूर्वी हे सगळं सांभाळत असताना कुटुंब सांभाळायचं आहे आणि हा राजकीय कुटुंब आहे. आम्ही रोज पाहतो असंख्य लोकं येत असतात, ते सांभाळायचे आहेत. कारण ही सर्वस्वी जबाबदारी घरातले प्रमुख म्हणून तुमच्याकडे येते. मग ह्या सगळ्यातून हा वेळ कसा काढता? काय नियोजन करता? हो, आता आता कसं झालंय, भाई पण थोडे रिटायरच्या ह्याच्यात आलेले आहेत. आम्ही पण जरा आहोत. मुलं जरा सगळं सेटल झालेली आहेत व्यवस्थित. म्हणून आता भाईनं म्हणाले, की आपण थोडंसं ह्याकडे वळूया कार्याकडे, की लोकांना कसं आपण म्हणजे मदत करू शकतो, कसं त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो. त्यासाठी आता आता दोघांनी आम्ही वेळ दिलेला आहे. बरं, हे जास्त करून. चालत असताना जसे आता दादा मंत्रिमंडळामध्ये आहेत, बहीणकडे खूप मोठी जबाबदारी आहे. ही धावपळीचं जीवन असतं. मग कधी तुम्ही मंडणगडमध्ये असता, कधी हो, जामग्यामध्ये हो. असता, कधी नक्की. मुंबईमध्ये असता. ह्या सगळ्या धावपळीतून आरोग्याची काळजी घ्यावी लागते, बाईंची हे काळजी. नक्की, नक्की. अ, ते करावंच लागतं. हो, आणि याच्यातून तुम्ही काम करत आहात. अ, दादा आज मंत्री आहेत. मंत्र्यांची आई म्हणून काय वाटतं? नाही खूप ज्यावेळेला पहिल्यांदा दादांचं मंत्रिमंडळामध्ये नाव आलं ना, त्या पण खूप म्हणजे असं म्हणजे अभिमान वाटला मला, की खरोखर मी मुलांना चांगले संस्कार दिलेत आणि जी त्यांची ती इमेज आहे आपल्या समाजामध्ये किंवा लोकांकडून जो आम्ही ऐकतोय, की तुमची मुलं आम्ही अशी म्हणजे पाहतोय वगैरे असं, फार अभिमान वाटतो म्हणजे. आणि दादाचं पण एवढं कार्य छान चाललंय ना, दोघांचं पण छान छान मस्त कार्यक्रम करतायत. त्यामुळे आम्हाला खूप खूप अभिमान आहे नाही, दोघांचा. खूप चांगलं. दादांचं खूप काम चांगलं आहे. त्याहीपेक्षा सिद्धेशदादांचं खूप चांगलं काम आहे. आज जर पाहिलं तर मोठ्या पदावर ते एक चांगलं काम करतायत आणि खूप ताकदीने पेळतायत. आणि सिद्धेशदादांकडून आम्हाला हे पाहायला मिळतं, की भाईंमधला बराचसा जो काही स्वभाव आहे, तो सिद्धेशदादांमध्ये आहे. आहे, आहे. थोडा आहे त्याला. म्हणजे जे चिकाटीने जाणं पुढे किंवा ते कामाची पाठपुरावा करणं, हे त्याच्यामध्ये आहे. योगेश दादा पण तसा आहे. म्हणजे त्याचं ते पण जरा स्वभाव त्याचा मवाळ आहे. माझ्यासारखा आहे तो थोडा. ओके. म्हणजे योगेश दादा तुमच्या वळणावर गेले, आणि सिद्धेशदादा भाईंवरती फाईटवर गेले. गेले. पण दोन्ही मुलं आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महाराष्ट्रासमोर काम करत असताना तो अभिमान, खूप, खूप, खूप. एक खूप आई अभिमान. म्हणून. आई म्हणून म्हणजे इतका अभिमान म्हणजे मी सांगू शकत नाही. खूप मला अभिमान आहे मुलांचा आणि भाईंच्या मागे ती त्यांचं नाव जे आपल्या आई-वडिलांना काय हवं असतं, की तुमची मुलं कशी आहेत, समाजामध्ये तुमची कसं वागतात ते आणि समाजाकडून म्हणजे लोकांकडून जर तुम्हाला म्हणजे कळतं, कधी पण कोणी आलं तरी "भाई तुमची दोन्ही मुलं" म्हणजे हा जे शब्द असतो ना, तो आम्हाला इतका म्हणजे हे भावतं ना, म्हणजे खूप अभिमान वाटतो दोघांचा. नाही, नक्कीच आम्ही ते पाहतोय. अगदी या विषयाला पूर्णविराम द्यायच्या अगोदर अ, बाईंच्या घरी आल्यानंतर कोणी असा अगदी चहा घेतल्याशिवाय जात हो, नाही. हो. नाही, नाही. नाश्ता करण्यासाठी नाश्ता. स्वतः बाई आग्रह हो, हो, करतात, हो, हो. वेळेला जेवण. हो. हे सगळं नियोजन हो, काय? ते कुटुंब म्हणून मला गृहिणी म्हणून ते करावं लागतंच. आतमध्ये जे बाई जे ऑर्डर सोडणार भारतात, ते आम्ही पूर्ण करायचा प्रयत्न करतो नेहमी. आमच्या घरातून असा एकही माणूस जाणार नाही, की तो भुकेला किंवा पाण्याशिवाय किंवा चहाशिवाय किंवा नाश्त्याशिवाय कधीही जात नाही. नक्की ही कोकणातली माणसं
वरून दिसायला कशी असतात पण हो, हो, आतून हो. खूप गोड असतात. पण हे फार पूर्वीपासून जेव्हा 90ला जेव्हा होते की नाही भाई इलेक्शनला असायचे, तेव्हा आम्ही म्हणजे 5-5, 6-6 वाजता उठून त्यांना डब्बे द्यायचो. अगदी भाई कधी पण स्वतः नाही जेवायला बसायचे. सगळी त्यांच्याबरोबर जेवढी माणसं असतील आणि तेच जेवण, भाईंचा डबा कधीही वेगळा नसायचा. तेच जेवण आणि सगळ्यांसाठी तेच जेवण असायचं. आमच्याकडे पण इथे पण आता जे आलं, कोणी टेबलावर जेवायला बसलं, तर ते पहिलं पाहुण्यांचं ताट येतं आणि मग भाईंचं ताट येतं. आणि हा फार आम्हाला म्हणजे जेवणाचं हे खाऊ घालणं, कारण देवाने पण आम्हाला काही कमी केलेलं नाही. आम्हाला पुन्हा अन्नपूर्णा म्हणत जो हात आहे तो अगदी कायम आहे आमच्यावर. नक्कीच आशीर्वाद खूप आहेत. आपण वनश्री पुरस्काराकडे पुढे येणार आहोत. तत्पूर्वी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया ओके. आणि ब्रेक नंतर ती संघर्ष कहाणी, ती प्रेरणादायी कहाणी, की महाराष्ट्र शासनाचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार ज्यांना मिळाला, त्या ज्योती काकी आपल्याबरोबर आहेत. तत्पूर्वी एक छोटा ब्रेक घेतो आणि लगेच येतो तुमच्या भेटीला. नमस्कार. खेडमध्ये साकारलंय कोकणच्या वैभवशाली निसर्गाला साजेसं अलिशान साई रिसॉर्ट. सेलिब्रेशन असो व लग्न सराई, इथं होईल आपल्या अविस्मरणीय क्षणांची साठवण. हायटेक रूम्स सोबत कोकणी चवीचा स्वादिष्ट साज, पंचतारांकित क्लब हाऊस सह लुटा बोटिंगची मज्जा. साई रिसॉर्ट, आपल्या आनंदी क्षणांचा सोबती. नमस्कार. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत. आपण पाहताय माझे कोकण विशेष मुलाखत आणि विशेष मान्यवर आपल्याबरोबर आहेत, ज्यांना सामाजिक वनीकरणाचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार जाहीर झालाय, त्या ज्योती काकी रामदासभाई कदम आपल्याबरोबर आहेत. काकी, आता हा प्रवास आम्हाला जाणून घ्यायचा आहे की तुम्ही या पर्यावरणासाठी केलेलं काम आणि त्याचीच दखल घेऊन आज महाराष्ट्र शासनाने एवढा मोठा पुरस्कार तुम्हाला देऊ केलेला आहे. सुरुवातीला या पुरस्काराची घोषणा झाली आणि ती बातमी कानावर आली, काय त्यावेळेचा अनुभव आहे? त्यावेळी खरोखरच मला असं माहित नव्हतं की एवढा मोठा हा पुरस्कार असतो. मी बाहेरच गेले होते. ताईंचा फोन आला मला की "अगं असं-असं आहे, तुला वनश्री पुरस्कार मिळाला." म्हटलं, "हो, बरं का?" नंतर मग जेव्हा बातमी यायला लागली, मी आल्यानंतर विचारलं, "मग काय प्रकार आहे?" म्हणजे तिथपर्यंत माहीत नव्हतं की हा एवढा मोठा पुरस्कार मला मिळाला आहे म्हणून. कारण मुलं आणि भाई हा माझा पुरस्कार आहे असं कधी आपल्याला असं म्हणजे नाही असं नाही. वाटलं कधी. म्हणजे पुरस्कारासाठी काम केलेलं नव्हतं नाहीच आणि आहे, नाहीच आहे. त्यामुळे कुठलंही काम असं पुरस्कारासाठी नाहीच. बरं, हे आता पुरस्कार जाहीर झाल्यानंतर दिवसागणिक अनेक लोक फोन करत असतील, प्रत्यक्ष भेटत असतील, तुमचं अभिनंदन करत असतील. त्यानंतर काय भावना? खूपच म्हणजे म्हणजे खरोखर मला ह्या झाडांमध्ये फार मला आवड होतीच. म्हणजे अगदी लहानपणापासून मला ती आवड आहे आणि त्याच्यामध्ये जो पुरस्कार हा वनश्री जो मिळाला आहे, म्हणजे खरोखरच मला म्हणजे जे त्याच्यामध्ये आपण काम केलं त्याच्यामध्ये किंवा आपण ती आवड आहे त्याच्यामध्ये जर मिळाला तर त्याचं खूपच म्हणजे अभिमान वाटतो. म्हणजे म्हणजे बरं, मला मला माझा स्वतःचा मला अभिमान वाटतो की अभिमान मला त्याचा वाटतोय की आवड, ही आवड नेमकी कधीपासून सुरू झाली पर्यावरणावरती काम करण्याची? आवड तर मला अगदी म्हणजे म्हणा लहानपणापासूनच आहे. म्हणजे माझ्या वडिलांना ती आवड होती. कारण ही बाग वगैरे समोरची जी आहे, मला आता 50-60 वर्ष झाली तर तिथपासून ते सुरूच आहे आमचं. म्हणजे काही नाही काहीतरी करणं किंवा ह्याच्यामध्ये. आणि नेमकं मग नंतर भाई पर्यावरण मंत्री झाले. हो. भाईला पण मी सांगायचे, "अहो, इथे तोड झाली आहे, तिकडे तोड झाली." पण दखल घ्यायला म्हणजे असं वाटायचं की काहीतरी जंगलाची दखल भाईंच्या मार्फत आपण घेऊया किंवा लोकांना ते समजूया की सामाजिक वनीकरण किंवा हे जे झाड लावणं हा काय प्रकार आहे ते कळायला पाहिजे. म्हणून आम्ही दोघं पण त्याच्यावर खूप चर्चा करायचो तेव्हा. भाई पर्यावरण मंत्री होण्या अगोदरपासून तुम्ही पर्यावरणामध्ये हो, काम करत हो, हो. होतात आणि त्याच आवड पुण्याचा म्हणजे हो, हो, हो. पुण्याचा वाटा पुण्याचं. म्हणून नक्की, नक्की. भाईंना ते पद मिळालं. भाईंनी पुढे जाऊन खूप हो, मोठं हो, काम हो. केलेलं आहे पर्यावरणामध्ये. आणि हे तुम्ही करत असताना असंही आम्ही ऐकलंय की बऱ्याच वेळा मग बागेना वणवा लागणं असेल, हो, हो, अशाने हो, खूप हो, नुकसान हो, झाली. हो. मग तिथून कशा पुढे गेलात नाही तुम्ही? खूप म्हणजे तेव्हा इतका त्रास होतो, की म्हणजे आपले काही सुतकीचे म्हणजे असतं ना आपल्या असं असं वाटतं, की एखादं झाड जर जळालं ना, खूप म्हणजे त्रास होतो ते आणि त्याला कसं पुन्हा त्याला उभं करायचं, तो प्रयत्न आम्ही नंतर मग करत असतो. पण हे वणवं लागणं हे फार म्हणजे विचित्र गोष्ट आहे. हे नाही झालं दुर्दैवी पाहिजे गोष्ट आहे. एवढं. हो. वणव्यांपासून झाडं वाचली पाहिजेत. वाचली पाहिजे अ, नेमकी. आम्ही आता ऐकलं आहे की तुम्ही जवळपास स्वतःच्या स्वमालकीच्या जागेमध्ये 70,000 आणि त्याही पेक्षा हो, जास्त झाडं तुम्ही लावली आहेत. हो, हो, या झाडांमध्ये फळझाडं आहेत हो, आणि त्याही पेक्षा जी काही दुर्मिळ झाडं आहेत, हो, जी परदेशातली आहेत, हो. जी पर्यावरणासाठी खूप गरजेची आहेत, अशीही झाडं तुम्ही काय लावलत? काय सांगाल याच्यामध्ये?
तर त्याच्यामध्ये पण आपल्याला जे अगरवूद आहे किंवा धूप आहे, कापूर आहे, ही झाडं कशी म्हणजे लोकांना माहीत पण नव्हतं, की ही हो, झाडं असतात का? ही हो. धूप आपण जे वापरतो किंवा कापूर वापरतो, ही झाडं असतात नेमकी हे पण लोकांना माहीत नसतं. हो. आणि तो प्रयत्न आम्ही केला, की इथे म्हणजे शिसम असेल, आपल्याकडे जरा शिसम कमी असतो साग असल्यामुळे. पण ते शिसम असेल किंवा अवाकाडो हा प्रकार अवाकाडो जो आपण लावलाय तो पण असा म्हणजे सगळ्या प्रकारची झाडं लावलीत. काजू, आंबा हे पण आम्ही लावलंय. खूप केलंय म्हणजे ह्या प्रकल्पामध्ये. अ, त्यामुळे झाडांचं हे कसं म्हणजे विविध प्रकार काय आहेत, ते होतात का आपल्याकडे, हे पण पाहणं तेव्हा गरजेचं होतं. आणि आणि चंदन जे आहे, चंदन जे लाल चंदन जे आहे, ते मला वाटतं 10,000-1,000 आम्ही लावलेत. पण एकही रोप त्याच्यातलं काही मेलं पण नाही आणि इतकी सुंदर झालेली आहेत. आणि इथे माझ्या इथे पण मी तेव्हा बोरिवलीला आम्ही राहायचो, तेव्हा मी कुंडीमध्ये जी लावलेली रोपं, ती आज 15-20 वर्षाची झाली आहेत. ती तुम्हाला बघायला पण मिळू शकतात. एवढे मोठे-मोठे त्याचे बुंदे झालेत. म्हणजे हा जो लाल चंदनाचा जो प्रकल्प आहे, तो आपल्या इकडे आपण करू शकतो. लाल चंदन असेल, सफेद चंदन सफेद आहे, चंदन असेल, तुम्ही रुद्राक्ष लावले रुद्राक्ष आहेत. आहेत. अगदी आंबा, आंबा, काजू, काजू, पेरू पेरू, फणस, जवळपास जाम सगळी सगळे चिंच, सीताफळ, आता लिची पण यावेळी लावली. सफरचंदचा प्रयोग केलेला आहे. आवळा पण माझी मोठी बाग आहे इथे. आवळा माझी फार मी जमीन घेतली त्यावेळेस सुरुवातीला लावले. आता एवढं घनदाट जंगल झालंय. म्हणजे सुरुवातीपासूनच इथे लागवड केलेली आहे आम्ही. म्हणजे आता बरेच वर्ष झाली. हो, सुरुवातीपासून करता आहात. सुरुवातीपासून 70,000 झाडं लावणं तसं आणि सोपं ते आहे, जगवणं, पण ते त्याचं संवर्धन जगवणं करणं हे फार अवघड हे आहे. अवघड याचं आहे. नियोजन कसं करता? ह्याचं खूप माईंचा ह्याच्यामध्ये जास्त सहभाग आहे. जे नियोजन करणं किंवा हे कारण मला एकटीला ते जमणार नव्हतं आणि हे सगळं प्रकल्प हे जे उभे राहतात पहिले बाईंची सुरुवात असते. पण त्याला कसं पुढे न्यायचं, की आम्ही ते दोघं मिळून आम्ही करत असतो नेहमी. नाही, बाईंचं नियोजन असतं. आम्ही असं बाईंकडनं ऐकलेलं, की ज्योती काकींचा हट्ट असतो. हो, हो. ते हे झाड नक्की. मला हवंय. ते काही करा, नक्की, नक्की. कुठूनही मिळून हो, आणा हो. आणि ते बाई आणून देतात. आणून देतात लगेच म्हणजे सांगितलं ते हो, अरे 10 आली की 20 झाडे आलेली असतात. आलेली असतात. एवढी मोठी बाग तुम्ही सांभाळता, 70 पेक्षा जास्त झाडांचं संगोपन करता आहात. हे करत असताना अनेक आव्हानं जसं मगाशी आपण म्हटले वनवे आहेत, या गोष्टी आहेत किंवा त्या परदेशी झाडांचं इथे संगोपन इथे करताना संगोपन खूप करताना. मग ह्याच्यातला जो नोकर वर्ग आहे, जो माळी वर्ग आहे, याच्यावर कशा प्रकारचं आपलं लक्ष किंवा त्यांना कसं मार्गदर्शन हो, करणं? त्यांना मार्गदर्शन तर करतोच आम्ही. पावसाळा आधी सगळ्यांना ते खत-पाणी करणं किंवा एप्रिल, मे महिने 2 महिने जे पाण्याचं जो कोणाला नियोजन कारण काजू आंब्याला थोडं 3 वर्ष झालं की पाणी कमी हो, चालतं. पण जी बाकीची रोपं आहेत त्यांना अगदी एप्रिल, मे महिने 2 महिन्यांचं हो. पाण्याचं खूप ते करावं लागतं आम्हाला सुरुवातीला. पाहण्यासाठी खूप. पण काय सांगाल तुम्ही याच्यातून असे छोटे-छोटे बागायतदार आहेत आपल्याकडे, विशेषतः कोकणामध्ये आपला मंडणगड आहे, दापोली आहे, खेड आहे, चिपळूण, गुहागर, रत्नागिरी. या बागायतदारांना जे छोटे-छोटे बागायतदार आहेत, जे आंब्यावर, काजूवर काम करतात, त्यांना जरी आंतरपिकं जे आहेत फळझाड, त्याच्यावर जर करायचं असेल तर ते करू शकतात? हो, नक्की करू शकतो. त्याच्यामध्ये आपलं आंतरपीकमध्ये हळद आपली आहे किंवा तुमचं ह्याची काय म्हणतात त्याला, जायफळाची झाडं जायफळ आहेत, आहेत. हो. वेलचीची झाडं आहेत, ती पण आपल्या कोकणामध्ये चांगली होतात. ते पण ते आंतरपीक म्हणून घेऊ शकतात घेऊ त्याच्यामध्ये. शकतात. आज तुम्ही करता आहात, एक महिला म्हणून तुम्ही हे सिद्ध करून दाखवलंत. अनेक अशा महिला आहेत आज आपल्या कोकणामध्ये, की त्यांनाही खूप गरज आहे किंवा काहींकडे थोडीफार शेती जमीन असेल, पडीक जमीन असेल, त्यांना काय सांगाल सल्ला द्याल? नक्की जे पडीक जमीन आहे ना, तिथे नक्कीच त्यांनी झाडं लावावी आणि ती झाडं लावून जगवणं हे आपलं मत आहे. कारण ती झाडं लावली तर पुढच्या आपल्या पिढीला त्याचा उपयोग होऊ शकतो. कारण जे आपण आता भोगतोय, जे 50 पर्यंत आपलं टेम्परेचर कधी कोकणातलं गेलं नव्हतं. 40-45च्या पुढे आता जायला लागलं. ते कमी होईल. पण ज्याच्याकडे जितकी जागा आहे तिथे तुम्ही झाडं ही लावलीच पाहिजे. आणि जी जंगल आहेत, ती जंगलाची झाडं पण तोडू नये असं माझा म्हणजे विचार असतो. कारण असं जाऊन रस्त्याने जाताना बघतो आपण ते जे जंगलतोड असेल, खूप दुःख होतं त्याने. आम्ही असं ऐकलेलं आहे, की बाईंबरोबर प्रवास करत असताना कधी जर असा हो, क्षण हो. दिसला, तर तुम्ही बाईंना थेट म्हणता, जे महाराष्ट्रामधून कोणाची बोलण्याची हिंमत होत नाही, पण ज्योती काकी सांगतात. हो, मी सांगते, नक्की सांगते त्यांना म्हटलं, "नाही बरं वाटत आहे हे." पण घेतात दखल भाई पर्यावरणाच्या वेळेला होती तेव्हा दखल घ्यायची ते. ते काय आता प्रगती पण होते, पण प्रगती करता तुम्ही एक झाड तोडायचे 10 लावा तिथे. ते लावणं. हे मेन आहे. अच्छा. कारण आपण पण फॉरेन कंट्रीला जर गेलो कधी, तर स्वित्झर्लंड एक असं आहे तिथे, की तुम्ही एक झाड जर ते झाड जरी मेलं ना, त्याचं इन्शुरन्स करतात किंवा त्याची डॉक्टरी करतात, का मेलं ते. ओके, ओके. त्याच्यावरती ट्रीटमेंट करून ते तिथे 10 झाडं लावतात. अच्छा.
हा जो त्यांचा संकल्प आहे ना, आपल्याला काय लावतात बघायला पण कोणी जात नाही. आता ही आपल्या हायवेलाच किती हो. ती झाडं फार पुराणी तोडली झाडं गेली होती, तोडली केवढी गेली. तोडलं ते. फार दुःख होतं ते आणि आता कसली झाडं लावली ते ती. होतील की नाही तोपर्यंत शंका आहे. काकींचं मत आहे की झाडं लावली पाहिजेत. जर लावली एक पाहिजे. तोडताय तर तुम्ही 2 झाडं लावा. नक्की. काकी आम्ही तुमच्याकडनं ऐकलेलं आहे वनश्री पुरस्कार घोषित झाल्यानंतर एका भाषणामध्ये तुम्ही सहज बोलून गेलात, की मला अशी भीती वाटते येणाऱ्या काळामध्ये आमची मुलं हो, पाठीवरती हो. ऑक्सिजन घेऊन फिरावं लागेल. लागेल. ही भीती वाटते. असाच जर हे झाडतोड झाली किंवा वृक्षारोपण जर केलं नाही आपण, तर ही परिस्थिती यायला काय येऊ शकते. हे नक्की आहे पुढचं. कारण आता आपली पिढी जी आहे, त्याच्या पुढची पिढीनं हा फार फार त्रास होणार आहे. एक प्लास्टिक बंदी, प्लास्टिकचं पण आहे हा जो विषय आहे. हे 2 हे जे आहे सामाजिक वनीकरण जे हे लोकं करतात ना, ते सामाजिक वनीकरण जे करतात, मला असं वाटतं ते गव्हर्नमेंटची जी लोकं असतात सामाजिक वनीकरण करणारे, त्यांनी पुन्हा जरा ते 6 महिन्यांनी किंवा 4 महिन्यांनी जावं तिथे. जावं तिथे. किती झाडं लावले ते तुम्ही हो, जगलीत का? पाहिली पाहिजे. ते पाहिलं पाहिजे. ते मेन आहे. तुम्ही किती हजारो लावा, 2,000 लावा, पण ती झाडं जगलेत का ते हे नेमकं बघायला पाहिजे. ज्योती काकींचं असं म्हणणं आहे का ही झाडं किमान आपल्यासाठी तरी लावा, हो, उद्याच्या हो. नक्की, भविष्यासाठी भविष्यासाठी. नक्की, नक्की. प्रत्येकाने झाड प्रत्येकाने लावलं झाड पाहिजे. हे लावलंच पाहिजे. आणि असं नाही की आपल्या आईचा वाढदिवस होतो. आपल्या आपल्या आईचं. घरातल्या 10-15 जणांचा वाढदिवस असतो हो, की त्याचप्रमाणे तुम्ही द्या किंवा ज्याचा वाढदिवस असेल त्याच्या त्या वयाप्रमाणे तुम्ही हो, झाडं वाटा. हो, असं पण आपण काही झाडं लावायची ज्याची वृत्ती आहे ना, तो हो. काही करून कसाही लावू शकतो. आज ज्योती काकी महिलांचं खूप काम करता आहेत. महिला सक्षमीकरणासाठी तुम्ही काम करत आहात. महिलांच्या माध्यमातून, बचत गटाच्या माध्यमातून म्हणजे एक कुटुंब 10 झाडं, एक माणूस 2 झाडं अशी काही संकल्पना जी विशेष ही सगळी झाडं जोपासत करत असताना सुचते आहे हो, ज्योती नक्की, काकी? नक्की सुचते आहे. आणि एक आमचं आहे की इथे आम्ही आता जे केलंय तिथे लहान शाळांना आम्ही तेवढा तिथे आणायचा प्रयत्न करू, की तुम्ही बघा काय झाडं आहेत ते. कारण मुलांपासून जर आपण सुरुवात केली ना, तर तीच मुलं पुढे येऊन जरा ते त्यांच्या मनामध्ये हे सामाजिक वनीकरण किंवा वृक्षाबद्दल जे प्रेम आहे, ते जागृत होऊ शकतं. ते पण आम्ही ते करणार आहोत असं. नक्कीच. वनश्री पुरस्कार घोषित झाल्यानंतर बातम्या आल्या आणि बातम्या झाल्यानंतर अशा काही शाळा ज्याने संपर्क केला किंवा माहिती घ्यायला सुरुवात केली, की ही 70,000 झाडांचं जे काही जाळं उभं केलंय ज्योती काकीने, हे आम्हाला पाहायला मिळेल का? अनेक शाळा स्वतःहून अप्रोच होत आहेत, की ओके. त्यांना ते पाहायचं आहे, की ही विविध प्रकारची झाडं इथे होऊ शकतात आणि ते येण्याचं प्लॅनिंगमध्ये आहेत. काय तुम्ही या मुलाखतीच्या माध्यमातून त्या शाळेना, त्या नाही ग, संस्थांना, आम्ही आता त्या पुढे ग्रामपंचायतींना सुट्ट्यांची जेव्हा वेळ असतील ना मुलांची शाळांची किंवा ते आम्ही तो प्रकल्प करणार आहोत ते. मुलांना शाळांना भेटी म्हणजे देऊ शकतात ते लोकं तिथे तो प्रकल्प बघायला. त्याची आता आमचं तर थोडी आणखी तयारी चालली आहे तिथे. तर आम्ही नक्की राबवू ते. तयारी करावी लागेल कारण शाळा येतील, शाळा संस्था येतील, ग्रामपंचायती येतील, तर ती फक्त झाडं दाखवून चालणार दाखवून नाही, की त्याची चालणार नाही. माहिती दिली माहिती पाहिजे, दिली पाहिजे. की ती लावावी कशी, त्याचं कशी संगोपन लावतात. कसं करावं, याकरता काही नियोजन करणार आहात? हो, हो. ते पण आम्ही चाललोच आहे आमचं ते नियोजन ते करणारच आहोत त्याच्याबरोबर. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये सगळ्या शेतकऱ्यांना असेल, की ज्यांना झाडं लावायचे, ज्यांना संगोपन करायचं आहे, त्यांच्यासाठी एक चांगलं ठिकाण आहे, की हो, एवढा हो. येऊन मोठ्या भेटी बघून जे शकतात. नक्कीच, नक्की, नक्की बघू शकतात. आता हे सगळं जोपासना केलं आहात, आज पुरस्कार मिळाला. तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे पुरस्काराचं काही फार मोठं कौतुक वाटत नाही तुम्हाला, परंतु झाडं जोपासणं हाच तुमचा एक ध्येय आहे. हो. अजून काय आता 70 झाडं लावली किंवा 70 पेक्षाही जास्त झाडं लावलेत. अजून काय ज्योती काकींच्या डोक्यामध्ये आहे, की ह्या पर्यावरणासाठी मला करायचं आहे? मला करायचं आहे म्हटलं ना आता आता आपण काही म्हणजे जे आपण आता हे मी बोललेच, की हो. सगळं झाडं लावा किंवा जगवा ती. हा तर प्रकल्प मी अगदी ग्रामपंचायतीपासून जेवढ्या तिथे जाता येईल तिथे मी जाऊन त्यांना सांगणार आहे. आणि ती झाडं देण्याचा पण प्रयत्न आम्ही सामाजिक वनीकरण आपली जी गव्हर्नमेंटचं जे आहे त्यांच्याकडून देण्याचा प्रयत्न पण नक्की करू. नक्की करणार आहात. आत्ता जाता-जाता अगदी शेवटच्या मुद्द्याकडे मी येतो, की महिला सक्षमीकरण होणं फार गरजेचं आहे. मग अगदी झाडांचं जोपासना असेल किंवा शेती असेल किंवा छोटे-छोटे उद्योग आहेत. या माध्यमातून ज्योती काकी आज फिरताना आम्ही पाहतोय. तर या माध्यमातून त्या महिलांना तुम्ही काय संदेश द्याल, की तुम्ही कशा सक्षम होऊ शकता? नाही त्याच्यासाठी तर दादाचे प्रयत्न चाललेच आहेत सगळे.
आणि त्याच्याबरोबर सगळ्या महिलांचं किंवा त्या बचत गटांमार्फत. कारण हे काय होतं, हे आपण सगळ्या महिला एकत्र येऊन जो बचत गट जो प्रकार आहे, त्याच्यामधून तुम्ही मला वाटतं आता ते नाचणी वगैरे आपले किंवा वैरीचे हे प्रकार जात आहेत. बचत गटांनी हे पण त्याच्यामध्ये शेतीचं भाग पण थोडा असं घ्यावा असं मला वाटतं. त्याच्यासाठी पण मी योगी दादाकडे बोलणार आहे, की ज्यावेळेला आपली जी दुर्मिळ होत चालली आहे नाचणी, वरी, ते कांग असतं ते आता बघायलाच मिळत नाहीत. ते थोडंसं त्या बचत गटांनी थोडं करावं, असंसाठी मी पण दादाकडे हे बोलणार आहे. नक्कीच. दादा राज्याचं काम करतायत. हं. त्यांना पूर्ण राज्याकडे लक्ष द्यायचं आहे. तुम्ही इथे काम करतायत आणि अजून त्याच्यामध्ये भर अशी पडते, की आम्हाला तुमच्या दोन्ही सूनबाई देखील आता बाहेर पडत आहेत. महिला सक्षमीकरणावर विशेषतः महिलांमध्ये महिला. सामावून घेत आहेत. महिलांना पुढे आणण्याचा प्रयत्न करतायत. त्यांचं काम कसं नेमकं सुरू आहे? हो, ती पण आता योगेशची तर श्रेया तर करतेच आहे. इकडे सगळी बचत गटांचं तीच बघते आणि मुंबईची पण आहे ती तिथल्या म्हणजे योगेश सिद्धेश दादाला ती मदत करते त्याच्या त्या प्रकल्पांमध्ये वगैरे काहीतरी. तर तिचं त्यांचं पण कसं असतं, श्रेया आपली इकडे मीटिंग वगैरे असते. पण ती मोठीवाली कशी ती माझ्यासारखी जरा मागे आहे. म्हणजे हो. त्याच्या मागे आहे. म्हणजे हो. तिला पण असं नाही पुढे येत ती असं. तिला तिचा स्वभाव ती पण तशीच आहे. पण दोघींचं पण आहे. नवऱ्यांच्या मागे अगदी खांब त्या उभ्या आहेत सगळ्या कार्यक्रमामध्ये सगळ्या. विशेषतः पाहिलं तर श्रेया वहिनींचं काम खूप मोठ्या हो, हो, प्रमाणात हो, महिलांमध्ये हो. अगदी धर्म पंथा पलीकडे नाही, जाऊन ते नाही. आज काम करतायत. हो, हो. याच्यावर ज्योतिकाकींचे तर संस्कार असणारच आहेत. बाईंचं किंवा दादांचं सहकार्य कसं लागतं? हो, एक बायको म्हणून त्याचं सहकार्य असल्याशिवाय कुठलीही बाई बाहेर नवऱ्याचं असल्याशिवाय ती कुठलीही बाई बाहेर पडू शकत नाही. आहे त्याचं तर पाठिंबा आहेच त्याच्यावर. नक्की. आज तुम्ही कदम कदम कुटुंबियांचे प्रमुख आहात. अगदी सगळ्यांवरती आपण बोललोय. सिद्धेश दादांचं काम खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तेही तुमच्यासारखं फारसं समोर येत नाही. मुंबईमध्ये आरोग्यावर सिद्धेश दादांचं खूप मोठं खूप काम खूप चालू मोठा आहे. आहे. खूप आहे. त्याबद्दल खूप काय खूप. सांगाल? खूप अगदी मी दोन्ही त्याच्या कार्यक्रमाला गेले होते. पण एवढे मला वाटतं 20-25 हजार लोकांना ते त्यांनी ते आरोग्यासाठी किंवा त्यांचे ते कार्ड, आयुष्यमान कार्ड हे हो. अ, इतक्या एका ह्याच्यामध्ये मिळाले. लोकं इतकी खुश आहेत त्याच्यावर म्हणजे फार अभिमान वाटतो, की एवढं कार्य त्याच्या हातून घडतंय. जे सेवेचे कार्य आहे ते त्याच्या हातून घडतंय हे फार बरं वाटतं. जे रामदासबाईंनी केलेलं काम, ज्योतिकाकींचं काम आणि त्याहीपेक्षा पुढे जाऊन आज मुलं, मुलं सुना करतायत. हा नक्की. सगळा कुटुंब आज कुटुंबाचं आरोग्य करतंय. आणि समाजसेवेमध्ये आणि त्याचबरोबर राजकारणामध्ये हो. सुद्धा पुढे जातोय. हे सगळं पाहिल्यानंतर ह्या कुटुंबाच्या प्रमुख म्हणून अजून काय असं अपेक्षा आहे म्हणजे मुलांकडनं आहे किंवा सुनांकडनं आहे? अपेक्षा हीच आहे, की आपलं जे आपले संस्कार असतात किंवा आपण जे समाजामध्ये वागतोय कसं, आपला जो मागचा जो भाग आहे म्हणजे आपण ज्या आई-वडील किंवा कशातून गेलेलं आहे, ते मुलांनी विसरू नये असं मला नेमकी वाटतं. कारण भाईंचं ह्या वेळेला म्हणजे आम्ही ज्यावेळेला लग्न झालं त्यावेळेला आम्ही म्हणजे अशा ह्याच्यातून बाहेर आलो, की म्हणजे ते मुलांनी पाहिलेलं नाही. पण त्यांनी जे आई-वडिलांचे कष्ट असतात किंवा स्वतःची तुमची ते कधीही विसरू नये. मागचं कधीही कोणीही विसरू नये. कोणाला पण काही असेल ना, कोणीही विसरू नये. जे पुढे तुम्ही चाललात आहात ना, ते मागचं सांभाळून पुढे निघून जा. एवढंच असतं मुलांना सांगणं किंवा कुटुंबाला सांगणं. अख्खं कुटुंब, कुटुंब सगळं आमचं भाईंचं निवडणं म्हणजे जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आमचा तो. नाही, जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. आपली परंपरा, आपलं कार्य असंच पुढे करत हां. जा. तुम्ही एक कुटुंब प्रमुख आपले म्हणून संस्कार म्हणून ते विसरले नाही पाहिजे कधी पण. हां. नक्की संस्कार पुढे तुम्ही घेऊन गेला पाहिजेत असा सल्ला कुटुंब प्रमुख म्हणून मातोश्री म्हणून त्या देत आहेत. त्याचबरोबर या सगळ्या प्रेक्षकांना किंवा विशेषतः महिलांना आपण म्हणूया, तुम्ही काय आता जातात एक शेवटचा संदेश द्या? मी तेच म्हणते मुलांना आईने जे मुलांना जे संस्कार द्यायचे असतात ना, ते आईने घरात म्हणजे जसे आपले शिवाजी महाराजांना जशी जिजाबाईंनी घडवले, त्याच्यापेक्षा थोडं तरी केलं ना आपण, तरी आपले मुलांना घडवणं, हे फार आईचं कर्तव्य असतं. ते घरापासूनच तुम्ही सुरू करा आणि पर्यावरणाचं रक्षण कसं करायचं किंवा झाडं कशी लावायची, ते आई-वडिलांनी जर मुलांना ते शिकवलं, तर ते फार म्हणजे पुढच्यापर्यंत त्यांना पुढच्या आयुष्यासाठी त्यांना फार उपयोगाचं होऊ शकतं. हेच मी आपल्या महिलांना सगळ्या सांगू शकते. नक्कीच. म्हणजे असं नेहमी म्हणतात, की छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावे, पण ते बाजूच्या घरामध्ये यावे. ते विचार बदलले पाहिजेत आणि महिलांनी आज पुढे नक्की, येऊन नक्की, नक्की. यामध्ये विशेषतः तुमचा विशेषतः. संदेश असा सांगतोय, की पर्यावरणामध्ये तुम्ही काम करा. पर्यावरणामध्ये. जे सहज सोपं आहे. या आज आपल्याबरोबर होत्या ज्योतिकाकी रामदासबाई कदम, ज्यांना महाराष्ट्र शासनाचा सामाजिक वनकर्म विभागांतर्गत येणारा वनश्री पुरस्कार प्राप्त झालेला आहे आणि त्यांनी आपल्याकडे आज त्यांच्या कार्याची थोडीशी झलक आपल्याला या ठिकाणी व्यक्त करून दाखवली. आपण त्यांचे आभार नाही मानणार आहे, परंतु त्यांच्याकडनं आपण एक संदेश घेऊन जाणार आहोत, की हे कार्य किंवा हे काम
पर्यावरण संवर्धनाचं हे करणं आपली जबाबदारी आहे. जबाबदारी आहे. आपण करायला हवंय, कारण शेवटी येणारी पिढी आपली आहे आणि त्याकरता आपण सगळेजण बांधील आहोत. त्यांचं असं म्हणणं आहे की शाळा असतील, संस्था असतील, ग्रामपंचायती असतील किंवा काही गट असतील, त्यांनी येऊन इथे पाहणी करा. त्या आल्यानंतर तुम्हाला तिथली सगळी माहिती देण्याकरता त्यांची व्यवस्था होणार आहे आणि आपण ती माहिती घेऊ शकता. अशा चं नियोजन त्यांचं या पुढे आहे. पुन्हा एकदा आपण त्यांचं अभिनंदन करूया की तुम्हाला एवढा खूप मोठा पुरस्कार आमच्या कोकणाला मिळाला. Thank you. त्याबद्दल पुनश्च एकदा आमच्या परिवाराकडनं, आमच्या प्रेक्षकांकडनं आपलं खूप खूप अभिनंदन. आमच्यावर बोललात त्याबद्दलही खूप खूप आभार. धन्यवाद.